हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। परिसरात सरकारने जमावबंदीचे आदेश पारित केले आहेत। जळगावमध्ये दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एकनाथ गोपाळ या बिलवाडी गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला होता। यातून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गोपाळ समाजातील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी केली, तर मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको देखील या ग्रामस्थांनी केलं। लातूर सोलापूर महामार्गावर छावा संघटनेचं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती, तर राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे। मराठा आरक्षणासाठी जी.आर. काढण्यात आला तो जी.आर. रद्द करावा या प्रमुख मागणीसह ओबीसींच्या विविध मागण्यांना घेऊन गोंदियामध्ये ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा 21 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाला जनजागृतीसाठी सालेकसा तालुक्यात गांधीटोला इथं ओबीसी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मालवण राजकोटमध्ये पर्यटक आता मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे, तर गेल्या काही दिवसांपासून राजकोटचा किल्ला दुरुस्तीच्या कारणास्तव पर्यटनासाठी बंद होता। यात काही पर्यटक टेम्पो ट्रॅव्हल्सवर चढून हुल्लडबाजी करत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे, तर याकडे स्थानिक पोलिसांचं दुर्लक्ष होत असून पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये मका काढण्यासाठी अत्याधुनिक मशीनला शेतकऱ्यांची पसंती मिळते, तर शेतकरी अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने मका काढण्यात येत असल्याने वेळेचीही बचत होते असं सांगतात। नंदुरबारमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे। आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी धडगाव शहरामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर आदिवासी संघटना आणि सर्वपक्षीय आदिवासी नेत्यांकडून एकदिवसीय आंदोलनाला सुरुवात झाली आहे। येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारामध्ये सोलर प्लेटमध्ये घेऊन जाणारा मोठा कंटेनर हा उलटून गेलेला आहे आणि या अपघातामध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली होती। अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये, मात्र कंटेनरमध्ये असलेल्या सोलर प्लेट्सचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। साताऱ्यामध्ये अनोखी घटना घडलेली आहे। एका महिलेने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलेला आहे, तर यात 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे। आश्चर्याची गोष्ट अशी की याच महिलेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना म्हणजे स्त्रियांना जन्म दिला होता। काजल खुर्डिकिया असं या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे। उद्योगामध्ये 25 ते 30% कृत्रिम धाग्याचा वापर होत असून यावर लागणारा जीएसटी केंद्र सरकारनं 12% 5% केलेला आहे, तर टॉवेल आणि चादरीला लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये जीएसटी कमी झाल्यानं टॉवेल आणि चादरीच्या किमतीही कमी होतील आणि त्यामुळे मागणी वाढून हळूहळू उद्योजकांना चांगले दिवस येतील असं बोललं जात आहे। बुलढाण्याच्या मयुरी बुडकले हिनं लग्नाच्या 4 महिन्यातच गळफास घेतला, तर लग्नात 5 लाख रुपये हुंडा देण्यात मात्र सासरच्या मंडळींनी आणखी 10 लाख रुपयांची मागणी तिच्याकडे केली होती। यात 8 लाख दिले सुद्धा आणि त्यामुळे उर्वरित 2 लाखांसाठी तिचा छळ सुरू करण्यात आला होता। यानंतर मयुरीनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मयुरीच्या आई वडिलांनी केला आहे। बुलढाण्यातील नेमाणेमधील जिल्हा परिषदेमध्ये शाळेतील शिक्षकांच्या बदली करण्यात आल्यात आणि यातच विद्यार्थ्यांचे लाडके सर राम नेवरे यांची बदली झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे। विद्यार्थ्यांनी थेट शाळेवरच बहिष्कार टाकलाय।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातोळा इथं तालुक्यामध्ये गिरडा गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला आणि बिबट्याच्या मुक्त संचारामुळे इथं दहशत निर्माण झालेली आहे। गावकऱ्यांनी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाला केली आहे। धुळे शहरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे जनावरांना लागणारा चारा हा सडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढलेली आहे। एकीकडे पावसानं दडी मारली तर दुसरीकडे शेतकरी चिंतेत सापडला होता। यामुळे गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनावरांसाठी शेतात लागवड केलेला ज्वारीचा चारा आणि कडबा हा अक्षरशः काळा पडला आणि खराब व्हायला सुरुवात झाली आहे। धम्मयान युवा प्रतिष्ठान निवळी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आणि शिवसेना पुरस्कृत राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धा बौद्धवाडी इथं मैदानात उत्साहात पार पडल्या तर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी प्रेक्षक म्हणून न थांबता थेट मैदानात उतरून एका स्पर्धकाची बैलजोडी स्वतः हाकली। स्पर्धेच्या थरारात सामील होण्याचा त्यांचा उत्साह सर्वांच्याच चर्चेचा विषय होता। संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे। यात आजीसह नातवाचा जागीच जीव गेलेला आहे आणि भरधाव ट्रकनं मागून जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला। या आजा नातवाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलउपसा पंपाचा वीज पुरवठा रविवारी मुसळधार पावसामुळे खंडित झाला होता तर वीज पुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा रात्री 2 वाजता वीज गेली आणि त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे जुने आणि नवीन पंपगृह ठप्प झालं। येवल्यातील पारेगाव इथला कांदा उत्पादक शेतकरी अंकुश पाटोळे यांनी यंदा उन्हाळ्याची कांद्याची लागवड केली होती तर उन्हाळी कांद्याची लागवड ही 2 एकरांमध्ये केली होती। मात्र साठवणुकीदरम्यान झालेल्या वातावरणीय बदलांमुळे 250 क्विंटल कांद्यातून तब्बल 150 क्विंटल कांदा हा खराब झालेला आहे आणि त्यामुळे फक्त 100 क्विंटल कांदा हा विक्रीसाठी शिल्लक राहिला। यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील परत मिळणार नाही अशा परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे। चंद्रपूर शहरामध्ये कर्मवीर महाविद्यालयातील एका झाडावर 2 बिबटे दिसले होते आणि त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे तर याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून कोणतीही घटना घडू नये यासाठी वन विभागाने काळजी घेणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे। दापोली तालुक्यातील कर्दे समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना थार गाडी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पोलीस प्रशासनानं गंभीरतेनं दखल घेतलेली आहे। समुद्र किनाऱ्यावर अशा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर वाहनं आणण्यास बंदी घातली आहे।